शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेमध्ये असतात। आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन मधून जेवण मागवलं, पण त्यांना खराब डाळ भात देण्यात आला। डाळीची दुर्गंधी पाहून संजय गायकवाड यांचा पारा चढला। बनियान आणि टावेल गुंडाळलेल्या अवस्थेतच ते बाहेर आले आणि त्यांनी बिल काउंटर वरती बसलेल्या ऑपरेटरच्या कानाशी लगावली। या घटनेचा आणि गोंधळाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। आता स्वतः आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काल रात्री आकाशवाणी आमदार निवासामध्ये मी साधारण 10:30च्या सुमारास जेवण या ठिकाणी बघितलं। त्यावेळेस मी जेवायला बसलो आणि मी भातामध्ये वरण टाकलं तर पहिला घास मला खूप आंबट लागला। मला वाटलं की मी का लिंबू टाकला, वरणात भातात लिंबू टाकायचा प्रश्न होता। मग मी दुसरा घास घेतला तर मला उलटी झाली आणि मग मी त्या वरणाचा वास घेतला तर ते इतकं भयानक वास आला होता। आणि मग मी त्याला विचारला की हे तू मला काय खाऊ घालतो। आज ही कॅन्टीन महाराष्ट्रातील तमाम ग्रामीण भागातले लोक या ठिकाणी येतात। अशा प्रकारचं जेवण हे नेहमीच झालं आहे। 2 वेळेस याला मी समज दिली, त्याला विनंती केली की तू अशा प्रकारचं जेवण देत नव्हतं। एका आमदाराला जर इतकी विषारी जेवण देतात तर सामान्य ग्रामीण भागातून येणारे कार्यकर्ते किंवा जे कामाचे लोक असतात किंवा अधिकारी असतात त्यांची काय अवस्था असेल। काल मला काही लोक भेटले, कोणी म्हणे पाल सापडली, कोणी म्हणे कॉकरोच सापडला, कोणी म्हणे सुतळी सापडली, चपात्या पण असतात। तर हे सामान्याचा आम्ही समजू शकतो। आमदारांसाठी जर तुम्ही असे वागता तर तुमची ही किती मजुरी आणि तुम्ही किती विष खाऊ घालता। इथले सगळे गावाकडचे लोक रात्री गाडीमध्ये पार्सल घेऊन जातात। आताही माझ्याकडे पार्सल आहे, वास घेतला तर तुम्हाला बेशुद्ध पडेल, इतका घाण वास येत आहे। तुम्हाला या घडलेल्या प्रकाराबद्दल काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।